नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा आणि पोटदुखी अशा सर्वच प्रकारचे पोटाच्या आजाराचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य पाहावी। पोटाच्या आजाराची आयुर्वेदीय प्रॅक्टिस करत असताना पेशंटला कोणत्याही पोटाच्या आजाराचे त्रास असतील, म्हणजे भुकेच्या तक्रारी, पोटदुखीच्या तक्रारी किंवा संडासच्या तक्रारी, अशक्तपणा, मानसिक स्वास्थ्य ढासळलेले असते, अशा वेळी सगळ्यात आधी पोटाचा आजार होण्याची नेमकी कोणती कारणे आहेत हे शोधावे लागते। कारणांचा विचार करता मग पेशंटच्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील कोणत्या चुका आहेत हे शोधावे लागते आणि त्याचबरोबरीने पेशंटची मेडिकल हिस्ट्रीसुद्धा विचारात घ्यावी लागते। म्हणजे पेशंटला यापूर्वी कावीळ, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू असे कोणते आजार झालेले आहेत का हे विचारावेच लागते। कारण केवळ टायफॉइड झाल्यामुळे सुद्धा पाहिजे तेवढ्या तीव्रतेचा आणि गंभीर स्वरूपाचा पोटाचा आजार नक्कीच होऊ शकतो। बऱ्याच पेशंटमध्ये पेशंटच्या स्वतःच्या खाण्यापिण्याच्या व वागण्याच्या चुका सापडतच नाहीत, परंतु पोटाच्या आजाराचा त्रास मात्र भयंकर स्वरूपाचा असतो। अशा वेळी फक्त टायफॉइडचा ताप येऊन गेल्यामुळे सुद्धा त्यानंतर अतिशय तीव्रतेचा पोटाचा त्रास होऊ शकतो। म्हणून या व्हिडिओमध्ये समजून घेऊया टायफॉइडचा ताप आणि त्यामुळे होणारे पोटाचे आजार। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल सबस्क्राईब करा। व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। टायफॉइडचा ताप म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये त्याला आंतरिक ज्वर असे म्हणतात किंवा आपल्या सोप्या भाषेमध्ये आतड्याचा ताप असे सुद्धा म्हणू शकतो। म्हणजेच टायफॉइडचा ताप मुख्यतः आपल्या आतड्याशी जोडला गेलेला आहे। खतरनाक साल्मोनेला टायफी, दूषित अन्न किंवा दूषित पाण्यामध्ये असणारा साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया प्रामुख्याने अन्नामधून किंवा पाण्यामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो। हा बॅक्टेरिया जठराच्या पिशवीमधून आपल्या लहान आतड्यामध्ये पोहोचतो। हा बॅक्टेरिया केवळ आतड्यामध्ये न राहता आतड्याच्या त्वचेमधून रक्तामध्ये सुद्धा जातो। रक्तामधून तो लिव्हरमध्ये, स्प्लीनमध्ये जातो। पुढे तो हाडामध्ये किंवा मज्जासंस्थेपर्यंत पोहोचतो आणि शेवटी पित्ताशयामध्ये जाऊन स्वतःचे घर बनवून राहतो। टायफॉइडचा ताप आणणाऱ्या या साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियाबद्दल सांगायचे झाले तर याची खास बाब अशी आहे की हा बॅक्टेरिया खूपच चिवट आहे। पोटामध्ये गेल्यानंतर जठराच्या पिशवीमधील ॲसिडपासून सुद्धा स्वतःचा बचाव यशस्वीपणे करतो। त्याचबरोबर लहान आतड्याची जी संरक्षण यंत्रणा असते ती सुद्धा तो यशस्वीपणे भेदून रक्तामध्ये जातो। बऱ्याच वेळेला रक्तामधील संरक्षण यंत्रणा सुद्धा याचा पूर्ण बिमोड करू शकत नाही आणि शेवटी हे टायफॉइडचे जंतू पित्ताशयामध्ये घर करून राहतात व आयुष्यभर आतड्याची हानी करून पोटाला त्रास देत राहतात। टायफॉइड नंतर पोटाचे आजार। पेशंटला टायफॉइडच्या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होते, त्यानंतर पेशंटला थंडी वाजून ताप यायला सुरुवात होते, अंग खूप दुखते, तोंडाची चव कमी होते, अशक्तपणा खूप येतो। अशा वेळेला मग तपासणीमध्ये टायफॉइडचे इन्फेक्शन आढळते। त्यानंतर योग्य उपचार सुरू होतात, ज्यामध्ये प्रामुख्याने टायफॉइडसाठीचे योग्य अँटीबायोटिक्स, ताप कमी करणारी औषधे अशा पद्धतीने टायफॉइडचे उपचार होतात। योग्य उपचार केल्यानंतर टायफॉइडचा ताप कमी येतो किंवा इतर तापाची लक्षणे सुद्धा कमी येतात आणि पेशंटला वाटते की आपला ताप पूर्ण बरा झालेला आहे आणि टायफॉइडचा विषय आता मिटलेला आहे। परंतु सावधान, या कंडिशनमध्ये खरं तर
आतड्यामधील किंवा रक्तामधील टायफॉईडच्या बॅक्टेरियाचा परिपूर्ण नायनाट झालेला नसतो, किंबहुना टायफॉईडचे बॅक्टेरिया अत्यंत चिवट असल्यामुळे त्याचे पूर्ण निर्मूलन झालेले नसते आणि थोड्या प्रमाणात लहान आतड्यामध्ये आणि पित्ताच्या पिशवीमध्ये सुद्धा टायफॉईडच्या बॅक्टेरियाचे अस्तित्व असते. ज्या वेळेला आतड्याच्या त्वचेमध्ये किंवा रक्तामध्ये आणि लिव्हर व पित्ताच्या पिशवीमध्ये टायफॉईडच्या बॅक्टेरियाचे अस्तित्व असते, त्यानंतर ते टायफॉईडचे बॅक्टेरिया अनेक प्रकारे आपल्या पचनसंस्थेचे नुकसान करत असतात. त्यापैकी नंबर 1, आतड्याच्या त्वचेमध्ये ज्या वेळेला टायफॉईडच्या बॅक्टेरियाचे अस्तित्व असते त्यावेळेला टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे आतड्याच्या त्वचेला सतत सूज राहायला लागते. कालांतराने आतड्याच्या त्वचेला जखमासुद्धा होतात आणि मग त्यामुळे अनेक वर्ष सतत पोटदुखीचा त्रास असतो. पोटामध्ये सततचा जडपणा, गच्चपणा राहतो. आतड्याला तीव्र सूज आल्यानंतर वारंवार जुलाब लागणे असेच लक्षणसुद्धा दिसते. किंवा या उलट आतड्याची गती कमी होऊन टायफॉईडमुळे बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा होऊ शकतो. नंबर 2, आपल्या आतड्यामध्ये अगदी जन्मापासून वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य बॅक्टेरिया असतात, किंबहुना आतड्याच्या त्वचेवरती वेगळा बॅक्टेरियाचा असा एक थर तयार झालेला असतो, ज्याला आपण गट फ्लोरा असे म्हणतो. हे आतड्यातील बॅक्टेरिया आपल्या संपूर्ण पचनसंस्थेला आणि व्याधी प्रतिकारक क्षमतेला सुद्धा मदतच करत असतात, किंबहुना त्यांना आपण गुड बॅक्टेरिया किंवा मित्र बॅक्टेरिया असे म्हणतो. परंतु ज्या वेळेला आतड्याच्या त्वचेमध्ये टायफॉईडचे बॅक्टेरिया येतात आणि टायफॉईडचे बॅक्टेरिया हे आतड्याचे अगदी मुख्य शत्रू आहेत, आतड्यामधील टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे मग गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया यांचा बॅलन्स बिघडतो. त्रासदायक बॅक्टेरियांची संख्या वाढते आणि त्यामुळे सुद्धा भयंकर स्वरूपाचे पोटाचे आजार म्हणजे आतड्याची तीव्र सूज, त्यामुळे तीव्र पोटदुखी किंवा तीव्र जुलाब, अल्सरेटिव्ह कोलायटिस यासारखा भयंकर आजार किंवा आतड्याला छिद्रसुद्धा पडू शकते. त्याचबरोबर आतड्यामध्ये टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे पेशंटची मानसिकतासुद्धा खूप ढासळते. नकारात्मकता, नैराश्य, भीती, अतिसार ही लक्षणे तीव्रतेने घडतात. नंबर 3, आतड्यामधील टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे आतड्यामध्ये विषारी मटेरियल तयार होते. त्या टायफॉईडच्या विषारी मटेरियलमुळे आपल्या आतड्याची संवेदना वहन करणारी यंत्रणा सुद्धा बिघडते, ज्याचा परिणाम आतड्यांच्या हालचालीवरती होतो. एकतर आतड्याची हालचाल खूप जास्त होते किंवा खूपच कमी होते, किंवा आतड्याच्या हालचालीची लयबद्ध गती बिघडते. त्यामुळे IBS यासारख्या तक्रारी म्हणजे सतत पोटामध्ये अस्वस्थपणा, पोट कायम जड गच्च भरल्यासारखे राहते, कायमच पोटाकडे लक्ष लागून राहते, किंवा अचानक जुलाब लागणे, अचानक बद्धकोष्ठतेचा त्रास होणे, संडासला साफ होण्याचे कायम असमाधान अशी लक्षणे दिसतात. नंबर 4, ज्या वेळेला आतड्याच्या त्वचेमध्ये टायफॉईडचे बॅक्टेरिया असतात त्यावेळी स्वाभाविकपणे संपूर्ण आतड्याची व्याधी प्रतिकारक यंत्रणा कायम अलर्ट राहते किंवा जास्त प्रमाणात कार्यक्षम राहते आणि त्यामुळे सुद्धा टायफॉईडचे बॅक्टेरिया मारण्यासाठी आतड्याला कायमच सूज येत राहते, ज्याचा परिणाम म्हणून सुद्धा सतत पोटदुखी राहते. नंबर 5, टायफॉईडचे बॅक्टेरिया आतड्याच्या त्वचेमधून रक्तामध्ये जातात. रक्तामधून ते बॅक्टेरिया लिव्हरमध्ये आणि पित्ताच्या पिशवीमध्ये घर करून राहतात. त्यामुळे मग स्वाभाविकपणे अन्न पचवणारे जे पाचक पित्त आहे त्याची क्वालिटी खराब होते. त्यामुळे खाल्लेले अन्न अजिबात पचत नाही. विशेषतः अन्नामधील स्निग्ध घटक, तेल, तूप, चरबी हे घटक अजिबात पचत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे सर्व पोटाच्या तक्रारी वाढतात. भूक खूप कमी होते, तोंडाची चव जाते, तोंडाला दुर्गंधी जाणवते, मळमळ होते, उलट्या होतात. कालांतराने पेशंट खूप अशक्त होतो, वजन खूप कमी झालेले असते, त्वचा पूर्ण निस्तेज किंवा काळी पडलेली असते. टायफॉईड आणि निदान. ज्या वेळेला टायफॉईडचा ताप येत असतो त्यावेळेला टायफॉईडसाठीची रक्त तपासणी नक्कीच पॉझिटिव्ह येते.
परंतु योग्य अँटीबायोटिक उपचार केल्यानंतर तापाची लक्षणे कमी आल्यानंतर परत आपण ज्या वेळेला टायफॉईडसाठीची रक्ताची तपासणी करतो त्यावेळी ती बहुतेक निगेटिव्ह येते. टायफॉईडची तपासणी जरी निगेटिव्ह असली तरीसुद्धा टायफॉईडच्या बॅक्टेरियाचे आतड्यामध्ये आणि पित्ताच्या पिशवीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये अस्तित्व असते. त्यामुळे रक्त तपासणी निगेटिव्ह आहे म्हणून आपण पोटाच्या तक्रारीचा आणि टायफॉईडचा काहीही संबंध नाही असे म्हणू शकत नाही. रक्ताच्या तपासणीमध्ये प्रामुख्याने CRP ही आतड्याच्या सुजेसंदर्भातली रक्ताची तपासणी करून टायफॉईडचा कितपत परिणाम झाला आहे याचा आपण अंदाज लावू शकतो. टायफॉईडमुळे आतड्याच्या त्वचेचे कितपत नुकसान झालेले आहे, आतड्याला किती सूज आहे किंवा आतड्याला जखमा झालेल्या आहेत का हे पाहण्यासाठी प्रामुख्याने पोटाची सोनोग्राफी किंवा एंडोस्कोपी करावी लागते. टायफॉईडचा ताप, पोटाचे आजार, उपचार, मार्गदर्शन मुद्दा क्रमांक 1. ज्यावेळी टायफॉईडच्या तापानंतर पोटाच्या तक्रारी आलेल्या असतात किंवा पोटाच्या आजाराचे कारण शोधताना मुख्य कारण टायफॉईडचा ताप किंवा टायफॉईडचे बॅक्टेरिया हे कारण असते, त्यावेळेला उपचार करताना मुख्य 2 गोष्टी असतात. त्यापैकी नंबर 1, आतड्यामध्ये असलेले, रक्तामध्ये असलेले व लिव्हर आणि पित्ताशयामध्ये असलेले टायफॉईडचे बॅक्टेरिया पूर्ण नष्ट करणे आणि टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे तयार झालेले विषारी द्रव्य पूर्ण नष्ट करणे. आणि नंबर 2, टायफॉईडमुळे आतड्याच्या त्वचेचे त्याचबरोबर अन्न पचवणाऱ्या पाचक पित्ताचे आणि लिव्हर या अवयवाचे जे नुकसान झालेले असते ते नुकसान पूर्ण भरून काढणे. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. बऱ्याच वर्षापूर्वीच टायफॉईडचा ताप आला होता आणि त्यानंतर बऱ्याच वर्षापासून पोटाचे त्रास होत असतील, अशा परिस्थितीमध्ये आतड्यामधील आणि पित्ताच्या पिशवीमधील टायफॉईडच्या बॅक्टेरियाचा पूर्ण नायनाट करणे हे उपचारामधील मुख्य काम असतेच. आणि हे काम नक्कीच आव्हानात्मक असते, कारण अनेक वर्षापासून आतड्यामध्ये टायफॉईडच्या बॅक्टेरियाने आपले घर तयार केलेले असते. त्यामुळे उपचार करताना आयुर्वेदशास्त्रामध्ये अगदी स्पेसिफिक, जुनाट आणि अनेक वर्ष मुरलेला ताप नष्ट करणारी अमृतासम औषधे आलेली आहेत. दीर्घकाळ औषधी उपचार आणि त्याबरोबरीने पेशंटची सुयोग्य दिनचर्या म्हणजे वेळेवर झोप आणि पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि योग्य आणि सकस आहार अशी प्रॉपर लाईफस्टाईल सांभाळून आतड्यामधील व लिव्हरमधील कितीही जुनाट टायफॉईडच्या बॅक्टेरियांचा आणि त्याचे विष आपण पूर्ण नायनाट नक्कीच करू शकतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 3. टायफॉईडच्या तापानंतर जे आतड्याचे नुकसान झालेले असते म्हणजे आतड्याला सूज आलेली असते किंवा आतड्याला जखमा झालेल्या असतात, पाचक पित्ताची अन्न पचवायची क्षमता पूर्ण कमी झालेली असते किंवा आतड्यामधील गट फ्लोरा बिघडलेला असतो, अशावेळी अगदी परिपूर्ण पद्धतीने म्हणजे नंबर 1, अन्न पचवणाऱ्या पाचक स्रावांची शक्ती वाढवणे. नंबर 2, आतड्यामधील साठलेले सर्व खराब किंवा कुजलेले संडासचे मटेरियल आतड्यामधून बाहेर काढून आतडे पूर्ण स्वच्छ करणे. नंबर 3, आतड्याची त्वचा पूर्ण नवीन तयार करणे. आणि नंबर 4, संपूर्ण पचनसंस्थेची व सर्व शरीर घटकांची शक्ती वाढवणे. अशा प्रकारे योग्य उपचार करून आपण टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे झालेले आतड्याचे सर्व नुकसान 100% भरून काढू शकतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 4. ज्यावेळेला टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे पोटाचे भयंकर त्रास अनेक वर्ष सुरू असतात, पेशंट पूर्ण अशक्त झालेला असतो आणि पेशंटची मानसिकतासुद्धा पूर्ण ढासळलेली असते. अनेक डॉक्टरांचे उपचार करून झालेले असतात तरीसुद्धा उपचारामध्ये यश आलेले नसते आणि अशा परिस्थितीमध्ये मग पेशंटला समजून घेणे आणि पेशंटला मानसिक आधार देणे हे सुद्धा उपचारामधील मुख्य गोष्ट असते. यासाठी कशा प्रकारे टायफॉईडचे बॅक्टेरिया आतड्याचे नुकसान करतात हे समजून सांगावे लागते.
त्याबरोबर आपण कशा प्रकारे योग्य उपचार करून या आजारातून कायम स्वरूपाने बरे होऊ शकतो हा विश्वाससुद्धा द्यावा लागतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 5. टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे झालेला पोटाचा त्रास खूप जुनाट असतो. पेशंट खूप अशक्त असतो. अशा वेळेला योग्य औषधी उपचार महत्त्वाचे असतातच, परंतु त्याचबरोबर या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी पेशंटचे योग्य खाण्यापिण्याचे पथ्यसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य ताजे घरचे वेळेवर सकस जेवण, वेळेवर झोप, पुरेशी झोप आणि योग्य मानसिक स्वास्थ्य सांभाळणे तेवढेच गरजेचे आहे. सर्वात शेवटी खूप महत्त्वाचे, टायफॉईडच्या तापाचे बॅक्टेरिया हे अतिशय चिवट असतात आणि ते आतड्यामध्ये घर करून राहतात आणि ते बॅक्टेरिया कायम आतड्याचे नुकसान करत असतात. त्यामुळे सतत आतड्याला सूज येते, पोटामध्ये दुखते, पोटामध्ये जडपणा गच्चपणा राहतो, पेशंटला खूप अशक्तपणा येतो. पेशंटचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा पूर्ण ढासळते. अशा वेळी उपचार करताना आतड्यामधील टायफॉईडच्या बॅक्टेरियांचा पूर्ण नायनाट करणे आणि टायफॉईडच्या बॅक्टेरियामुळे आतड्याचे झालेले नुकसान पूर्ण भरून काढून आपण या भयंकर पोटाच्या त्रासातून नक्कीच कायम स्वरूपाने बरे होऊ शकतो. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायम स्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 9011 2619 20 किंवा 8855 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.